पर्सनली मला असं वाटत नाही की आपल्याला कॉलेज लेवलपासून सुरुवात करावी लागते अभ्यासाची. तुम्ही अभ्यासाची सुरुवात नाही केली तरी ती जाणीव असणं गरजेचं असतं. म्हणजे तुम्ही ॲटलिस्ट न्यूजपेपर रोज वाचले पाहिजेत. ते मी करायचे. म्हणजे मी इंडियन एक्सप्रेस आणि हिंदू हे न्यूजपेपर मी कॉलेजमध्ये असताना 2 वाचायचे. आणि असंच परीक्षेच्या आधी कधी कधी इकॉनॉमिक टाइम्स वाचायचे, कारण माझं BA आणि MA इकॉनॉमिक्समध्ये आहे. सो मी ते पण वाचायचे. अर्थात मला एडिटोरियल्स कळायची वगैरे असा कुठलाही भाग नाही आहे. म्हणजे मला आजवर मला प्रताप भानू मेहता काय म्हणतात कळत नाही, तेव्हा तर कळायचा काही संबंधच नव्हता. पण तरी पण मी वाचायचे. मात्र मी काही का होईना की ते काही हिब्रू आहे कळत नाही तरी वाचूयात बाबा असं म्हणून मी डोळ्याखालनं घालायचे. त्याच्यात अजून एक मोठा मुद्दा म्हणजे मी मराठी मीडियमची होते, त्यामुळे तर मला इंग्लिश पेपरमधलं ते एवढे मोठे लँग्वेज कळणं त्यावेळेस शक्यच नव्हतं. 10वीपर्यंतचं शिक्षण मराठीत झालं होतं आणि 11वीपासून ग्रॅज्युएशन वगैरे सगळं इंग्लिशमध्ये. आणि त्याच्यात डायरेक्ट इंडियन एक्सप्रेससारखी न्यूजपेपर म्हणजे मला डबल चॅलेंज असायची. एका साईडला डिक्शनरी घेऊन बसायचं, एका साईडला इंटरनेट घेऊन बसायचं आणि 2-3 शब्द एकदा इंटरनेटपर्यंत बघायचं, एकदा डिक्शनरी. असं करत करत मी कशी बशी ती एडिटोरियल संपायचे. पण त्यामुळे ॲटलिस्ट माझा टच राहिला होता की परीक्षा द्यायची आहे तर हे मुद्दे हे समस्या आपल्या देशाच्या आहेत बाबा, एवढं तरी मला ते 3 वर्ष कॉलेजचे मी डोक्यात ठेवलं होतं. आणि सिस्टमॅटिक अभ्यास मी कॉलेज नंतर सुरू केला. म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यावरती MA बरोबरच मी UPSCचा अभ्यास सुरू केला. तर असं ऐकून म्हणजे तुम्हाला वाटत असेल की ठरवलं होतं 12वीत अभ्यास केला होता सुरू, बरोबर ग्रॅज्युएशन नंतर 1 वर्ष अभ्यास केला. ग्रॅज्युएशन पण BAचं आहे, इकॉनॉमिक्स ग्रॅज्युएट, पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल, पॉलिटिकल सायन्स पण माझा BAला विषय होता, मार्गदर्शन उपलब्ध होतं आणि दुसरं काहीच काम नव्हतं. त्यामुळे म्हणजे घरी बसून छान अभ्यास करायचे, घरापासून लांबे वगैरे असंही काही नाही. So everything was kind of tilting towards idealism. That everything was kind of perfect in my life. That I decided well in advance. I had coaching. I had my home. I had parents with me. So it was kind of ideal. So तुम्हाला असं वाटत असेल की म्हणजे पहिल्या अटेम्प्टमध्येच खरं तर अशा केसमध्ये यश मिळायला पाहिजे, पण असं अजिबात झालं नाही. आय फेल्ड इन प्रिलिम्स इन माय फर्स्ट अटेम्प्ट. सो आणि असंही नाही की काय 2 मार्कांनी वगैरे, मी 20-25 मार्कांनी आरामात फेल झाले होते. आणि त्याचं कारण अर्थात CSAT की मॅथ्स म्हणजे BAच्या लोकांना माहिती असेल की मॅथ्सची आपलं किती छान रिलेशन असतं. एकदम मला काही संबंधच नव्हता मॅथ्सशी कधी आणि मला कायमच मॅथ्सची भीती असायची. आणि ते टाईम डिस्टन्स स्पीड वगैरे तर मला बेसिक इक्वेशन फक्त माहिती होतं, ते अप्लाय कसं करायचं मला आजवर कळत नाही. बट ठीक आहे. तर मी पण CSATमध्ये माझा स्कोअर कमी होण्याचं कारण होतं कॉम्प्रिहेन्शन. त्याच्यात माझे जे चुकले होते ते सगळे कॉम्प्रिहेन्शनमध्ये चुकले होते. आणि याचं कारण असं आहे की मी कुठल्याही बाबतीत आय टेंड टू ओव्हर थिंक अ लॉट. म्हणजे समजा मला काही वाचायला दिलं तर मी जसं मी म्हणले की कुठल्याही मी गोष्टी अशा इझिली घेत नाही. म्हणजे असा किंवा गोष्टींकडे बघायचा दृष्टिकोन माझा असा सिम्पल नाही, असा सेन्सिटिव्ह कधी कधी नसतो, तो खूप ड्राय कधी कधी होतो. त्यामुळे मी जेव्हा कॉम्प्रिहेन्शन वाचायचे तेव्हा मी त्याचा त्यांना म्हणायचा आहे तो असा सिम्पल आणि अर्थ माझ्याकडून कधी निघायचा नाही. मी तो एवढं सोपं उत्तर कसं असू शकतं, नाही हे नाही हे असेल असं म्हणून मी आज चुकीची उत्तर मार्क करून आले होते. की मला वाटतंय हे उत्तर सिम्पल आहे आणि म्हणजे हे उत्तर किती ऑब्वियस वाटतं या कॉम्प्रिहेन्शननंतर, पण आपण तर UPSCची एक्झाम देतोय मग एवढं सोपं उत्तर कसं असेल, खोडा चुकीचं असं करून मी 10 प्रश्न चुकवले होते. आणि हे माझ्यातलं म्हणजे हा माझ्यातला खूप मोठा विकनेस आहे. म्हणजे जर इफ आय हॅव टू टॉक अबाउट माय विकनेस, फर्स्ट विकनेस विल बी अँझायटी. की मला तो पेपर मी UPSCबद्दल कायम विचार करते की द प्रिलिम इज लाईक युअर वन डे मॅच, मेन्स इज लाईक टेस्ट मॅच अँड इंटरव्ह्यू इज लाईक T20. म्हणजे इंटरव्ह्यू तुमचा दिवस असतो, तुम्ही त्यावेळेस छान खुश असाल, ते खुश असतील, त्यांचं जेवण झालं असेल, त्यांना झोप येत नसेल, त्यांचा फ्रायडे नसेल वगैरे, तर ते खुश असतात, मग आपणही खुश असतो, मग तेही खुश होऊन आपल्याला चांगले मार्क आहेत. सो T20 इज इफ तुमचा दिवस असेल तर तुम्ही जिंकता. वन डेला दुसरी इनिंग्स तरी मिळते की चला GS वाईट झालं तर CSATमध्ये काहीतरी मार्क असं तरी असं. आणि टेस्ट मेन्स इज लाईक टेस्ट मॅच की एक दिवस मी वाईट खेळले तर दुसऱ्या दिवशी मी भरून काढू शकते आणि तेवढा टॉलरन्स पेशन्स असावा लागतो. आणि मुंबईमध्ये मी माझी मेन्स लिहिली तर तिकडे तर अक्षरशः म्हणजे उकाडा पण इतका असायचा, म्हणजे डिसेंबरमध्ये पण इतकं उकडायचं की ते सस्टेन करून तुमचा पेशन्स ठेवून अगदी घाण एसे लिहिला आहे, घाण GS1 घाण गेला आहे तरी GS3 चांगला. सो इट्स लाईक अ टेस्ट मॅच.
तर जी प्रिलिमला अँझायटी लेवल हँडल करावी लागते ती मला त्यावेळेस जमली नाही. सो दॅट इज माय बिगेस्ट ड्रॉबॅक. म्हणजे तुम्ही पेपरात वाचलं असेल की मी नेहमी सगळीकडे सांगितलं की सचिन माझा आयडॉल आहे, सचिन तेंडुलकर. सो माझी इतकी मला अँझायटी असायची की तो खेळायला आला की मी पहिल्या 2 ओव्हर्स त्याच्या बघायचेच नाही, की तो आऊट झाला की मला टेन्शन येईल, म्हणजे तो खेळतो याचंही मला टेन्शन यायचं. इतकी माझी अँझायटी लेवल उगाच हाय असायची लहानपणापासून. सो त्याच्यामुळे मी ती आय कुडंट टॅकल दॅट पर्टिक्युलर 3 hours इन माय फर्स्ट अटेम्प्ट. सो आय वुड से की फेलिंग इन प्रिलिम्स इन माय फर्स्ट अटेम्प्ट दॅट वॉज द बेस्ट मोमेंट ऑफ माय प्रिपरेशन. त्याच्यासारखं त्याच्यातून मी जेवढं शिकले त्याच्यात तेवढं मी कुठूनच नाही शिकले. कारण एकतर मला डिस्टिंक्शन तरी ॲटलिस्ट, म्हणजे मी असं भाव खात नाही आहे, पण ऑफकोर्स आपण पुणे युनिव्हर्सिटीचे स्टुडंट्स आहोत, तुम्हाला माहिती आहे की डिस्टिंक्शन मिळवणं काही फार कौतुकास्पद गोष्ट नाही आहे. सो मला ते मिळायचं आहे, 80-85% मिळायचं आहे. त्याच्यामुळे मला फेल असं कधी बघायची सवय नव्हती, आणि ते पण असं सबस्टॅन्शियल मार्कांनी फेल. तर त्यामुळे मला बराच शॉक बसला होता. बट त्याच्यातून मी खूप काय काय शिकले की म्हणजे UPSCच्या कुठल्या माझ्या अचिव्हमेंट्स म्हणायच्या असतील तर मी ते काय महाराष्ट्रात पहिली किंवा IAS वगैरे ह्या अचिव्हमेंट नसून माझ्या जर अचिव्हमेंट सांगायचे असेल तर मी पहिली अचिव्हमेंट ही सांगेन दॅट आय लर्न टू टॅकल अँझायटी ॲट ऑल काउंट्स. when you write the examination, when you face the interview panel, when you sometimes you question yourself that is my decision correct, मला जमत नाही आहे, मला बोर होतं आहे. सो अशा वेळेस पण अँझायटी येते की आता मी काय 23 वर्षाची आहे आणि अजून मला हे कळत नाही, माझी बरोबर डिसिजन घेतला आहे का, की आता मी काय करू, माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींचं करिअर सेटल आहे, त्यांची लग्न होत आहेत, बापरे आता मी अशी पण अँझायटी आहे ना. So the most, if I have to quote one achievement, that will be I learned to tackle anxiety. अशी मला UPSCची माझी अचिव्हमेंट वाटते. आणि सो इन माय सेकंड अटेम्प्ट मी असं ठरवलं की आता हे आपल्याला सगळ्यात पहिलं की मी स्वतः सांगितलं की हे बोली काय यू आर नॉट अ प्रिलिम मटेरियल. तू कितीही प्रयत्न केला असते काय 300+ काय तुझ्याच्याने व्हायचं नाही. सो बी रिअलिस्टिक, 250पर्यंत मार्क मिळव आणि बास, संपलं, तेवढाच अभ्यास करायचा. सो मी प्रिलिमचा अभ्यास सेकंड अटेम्प्टमध्ये साधारण जरा लेट सुरू केला, कारण मेन्सवर मी जास्ती भर दिला. पॉलिटिकल सायन्स एक ऑप्शनल त्यावेळेस गेला होता, 2 ऑप्शनलची मी मेन्स लिहिलीच नाही कारण मी प्रिलिम फेल झाले. आणि मग मी पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास केला 1 डिसेंबर-जानेवारीपर्यंत, आणि मी फेब्रुवारीमध्ये पुढच्या 2013च्या प्रिलिमचा अभ्यास सुरू केला. सो त्या अभ्यासात मी हे ठरवलं की ॲटलिस्ट CSATच्या मॅथ्सचे प्रश्न आपण नाही चुकवायचे. आणि कॉम्प्रिहेन्शनबद्दल पण मी स्वतःला सांगितलं की उगाच छोट्याशा मेंदूला त्रास देऊ नको, जे सिम्पल उत्तर वाटतं आहे ते मार्क करून परत यायचं. सो मी कॉम्प्रिहेन्शनवर मी प्रचंड मेहनत घेतली होती. म्हणजे मी स्वतःचे कॉम्प्रिहेन्सिव्ह पॅसेजेस तयार करायचे एडिटोरियल्समधून, त्याच्यातून क्वेश्चन्स काय येऊ शकतील असे तयार करायचे. माझ्या मित्रमैत्रिणींना सांगायचे की ह्या पॅसेजवरती तू क्वेश्चन्स काढ, ह्या पॅसेजवरती मी क्वेश्चन्स काढते, आपण एकमेकांची टेस्ट घेऊ. कारण ती कॉम्प्रिहेन्शन ही मला माहिती होतं की ती त्याचं वेटेज खूप जास्ती असतं आणि त्याच्यात फालतू चुका होण्याची खूप शक्यता असते, कारण ते कन्फ्युजिंग असतात ऑप्शन्स. सो मी त्याच्यावरती खूप मेहनत घेतली होती. आणि रोज मी 2 तास टाईम डिस्टन्स स्पीड सॉल्व करायचे. ते आपलं पिवळं पुस्तक आहे अगरवाल, त्याच्यातून ते रोज 2 तास मी करायचे की जेवणानंतर, जेव्हा की साधारण झोप ह्या गोष्टीचा मला फारसा त्रास होत नाही, झोप येत नाही मला जनरली. त्यामुळे मी जेवणानंतर रोज ज्यावेळेस ॲक्च्युअल CSATचा पेपर आपण लिहितो त्यावेळेस मी CSATची सम सॉल्व करणे आणि कॉम्प्रिहेन्शन असं माझा अप्रोच असायचा. म्हणजे साधारण 2 ते 5 किंवा 2 ते 4.5 असं मी रोज CSATची प्रॅक्टिस करायचे. आणि हे मी रुटीन 5 महिने तसंच अजिबात हे डिस्टर्ब होऊ दिलं नाही. तरी पण आता ह्यानंतर पण देवाच्या कृपेने प्रिलिम पास झाले, पण तुम्हाला असं वाटत असेल की एवढी अपयशातून शिकली आणि अशी चवताळून उठून एवढा अभ्यास केला तर काय मस्त मार्क मिळाले असेल, तर नाही. 242ला कट ऑफ होता, मला 243 मार्क होते प्रिलिम्समध्ये 2013, जेव्हा मला 163 रँक आला. मग मी सांगितलं ना, मी प्रिलिम मटेरियलच नाही. आत्ताही मी ठरवलं, म्हणजे आत्ताही मी ह्याच्या पुढचे रोज प्रिलिम 24 ऑगस्टपर्यंत 12 तास अभ्यास केला तरी पूर्ण पॉसिबिलिटी आहे की मी प्रिलिम फेल होईन, ते पण 50 मार्कांनी. कारण आय एम नॉट अ प्रिलिम मटेरियल. आणि बट आय मॅनेज टू क्लिअर इट ट्वाईस. आय एम व्हेरी हॅपी अबाउट दॅट. इनफॅक्ट जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा मी आईला पहिली गोष्ट सांगितली की आई आता प्रिलिम नाही द्यावी लागणार. मला खूप आनंद झाला होता, कारण मला प्रिलिमचं खूप टेन्शन यायचं. सो आय क्लिअर्ड बाय 1 मार्क. आणि
जेव्हा प्रिलिमचा रिझल्ट लागला तेव्हा मी माझ्या एका मित्राने सांगितलं तुझं झालं आहे, कारण मी त्याला सांगितलं तर तू माझा नंबर बघ, मी काही रिझल्ट चेक करणार नाही. सो मग त्यांनी बघितलं, त्यांनी मला सांगितलं, तर मी त्याला 10 वेळा विचारलं खरंच खरंच खरंच. मग मी स्वतः बघितल्यावर मला हां झाली, प्रिलिम झाली, असा मला आनंद झाला. कारण मेन्स या गोष्टीचा मला बऱ्यापैकी कॉन्फिडन्स असायचा. ह्याचं कारण अगेन मी आर्ट्स बॅकग्राऊंडची होते, सो लिखाण आणि एकूणच ॲनालिसिस जो पटकन प्रश्न वाचल्यावर सुचला पाहिजे ह्याची मला आर्ट्समुळे सवय होती. सो मला मेन्सचा एक 5 पैसे जास्ती कॉन्फिडन्स असायचा. सो ते मी तर मेन्स मला त्या मानाने त्या ह्यानी स्वस्त काय इझी जायचं. सो मी प्रिलिमनंतर पास झाल्यानंतर आय इमिजिएटली स्टार्टेड स्टडिंग फॉर मेन्स. लाईक आय टूक अ 5 days ब्रेक, वेंट टू कोकण विथ माय फ्रेंड्स. 1 महिन्यानी प्रिलिमचा रिझल्ट लागला, प्रिलिम पास झाले. सो मी ठरवलं की आपण आता देऊयात आपण पूर्ण. म्हणजे मी अभ्यास सुरू केलाच होता. मी जसं म्हणले की मी कोकणहून आल्याला अभ्यास सुरू केला. मामा आजारी असताना पण मी अभ्यास करायचे, फक्त तो गेल्यावरती माझ्या अभ्यासात एक 20 दिवसांचा ब्रेक पडला की काही माझ्याच्याने काही होतच नाही आहे. मला झोपेत स्वप्नात तो दिसायचा वगैरे, असं बराच मला त्रास झाला होता. सो 20 days आय डिड नॉट स्टडी ॲट ऑल. बट वेन द रिझल्ट केम, मला मी ठरवलं की सगळ्यांची इच्छा आहे, मामाची पण तीच इच्छा असली असती, सो आपण आता करूयात अभ्यास. सो मी परत 1 ऑगस्टपासून वगैरे जोरात अभ्यास सुरू केला. आणि मला वाटतं की तो जो ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर तो जो अभ्यासाचा माझा काळ होता, त्यावेळेस मी जेवढा अभ्यास UPSCचा केला तेवढा मी कुठल्याच सीझनमध्ये केलेला नाही आहे. म्हणजे 2012च्या प्रिलिमच्या आधी पण नाही, 2012च्या मेन्सच्या प्रिपरेशनच्या वेळेस पण नाही, आत्ताच्या अटेम्प्टच्या कुठल्याच प्रिपरेशनला नाही. त्यावेळेस मी जो अभ्यास केला होता 2013च्या मेन्सच्या आधी, तेवढा दॅट वॉज द सगळ्यात टफ किंवा आय वॉज व्हेरी टफ ऑन माय सेल्फ. मी खूप त्यावेळेस अभ्यास केला. द रिझन्स फॉर देर वर मेनी रिझन्स. फर्स्ट थिंग इज आय वॉज रिकवरिंग फ्रॉम दिस शॉक. सेकंड रिझन इज जे मी सांगितलं की फेसबुक उघडल्यावर ॲटलिस्ट 4 मित्रमैत्रिणींची लग्न झालेली असायची, ॲटलिस्ट 10 लोकांना नोकरी मिळालेली असायची, कोणाची तरी स्टेटस असायची की आय गॉट माय फर्स्ट सॅलरी टुडे, सच अ वंडरफुल फिलिंग वगैरे असे स्टेटस. त्यामुळे मी नाही आता झालंच पाहिजे वगैरे असे दे वर मेनी रिझन्स. सो आय स्टडीड अ लॉट इन दॅट पिरियड. आणि मेन्सचं प्रिपरेशन मी सांगेन की प्रत्येकाचं वेगवेगळं असलं पाहिजे, बट तुम्ही ते मेन्सच्या प्रिपरेशनचा हे फंडाचा हा आहे की तुमचं यू डिवाइस युअर ओन स्ट्रॅटेजी अँड बी व्हेरी ऑनेस्ट अँड बी व्हेरी रिलिजियस विथ इट, बी व्हेरी सिन्सिअर विथ इट. तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी तुम्ही डिवाइस करता आणि तुम्ही त्याच्याशी खूप हे राहिलं पाहिजे, तुम्ही त्याच्याशी एकदम कमिटेड राहिलं पाहिजे. म्हणजे मी 4 स्लॉट्समध्ये साधारण अभ्यास करायचे की मी रोज सकाळी उठायचे. मी माझ्या व्यायामात कधीही खंड पडू दिला नाही, आजवरही नाही. इनफॅक्ट फिजिकल फिटनेस माझी हॉबी आहे UPSCच्या फॉर्ममध्ये. सो मला व्यायाम करणं मस्त होतं. मी जाड होऊन इंटरव्ह्यूला गेले असते तर चाललं नसतं. सो आय नेवर मी एक्सरसाइजमध्ये कधी खंड नाही पडू दिला. मी काही झालं तरी 6-6:30ला उठायचे आणि 1 तास व्यायाम करून 7:30 ते 8:30 मी आईबाबांबरोबर वेळ काढायचे, चहा प्यायचो आणि आम्ही अशा सर्व गप्पा मारायचो ज्या UPSCशी रिलेटेड नसतील, रँडम टू मेक माय माइंड रिलॅक्स्ड, असं एकदम रँडम गप्पा. आणि मग त्याच्यानंतर 8:30ला मी अभ्यासाला बसल्यावरती मी एक लंचपर्यंत GSचा अभ्यास करायचे. आणि मी त्याच्यासाठी आठवडे दिले होते. म्हणजे 1 आठवडा GS1, 1 आठवडा GS2, 1 आठवडा GS3, 1 आठवडा GS4, परत GS1, GS2, GS3, GS4. तर हे मी 1 महिना करून बघितलं. मग मला कळलं की GS4ला 1 आठवड्याची गरज नाही आहे. सो मग वॉट आय यूज टू डू इज GS1, 2, 3 असे मी आठवडे करायचे. 1 आठवडा GS1, 1 आठवडा GS3 सकाळच्या स्लॉटमध्ये. आणि मग जेवणानंतर मी पेपर वाचायचे, 2 पेपर, इंडियन एक्सप्रेस आणि हिंदू. इंडियन एक्सप्रेस पूर्ण, हिंदूची फक्त एडिटोरियल्स आणि ते शुक्रवार सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं पान आणि शेवटचं पान जर काही असेल तर बस तेवढंच. आणि उगाच समजा वाटलं कधीतरी इकॉनॉमिक टाइम्स घेऊन वाचायचं किंवा ऑनलाईन वाचायचं. सो जेवणानंतर मी 1.5 तास पेपर वाचायचे. 1 मिनटं पण मी 1.5 तासापेक्षा जास्ती पेपराला दिलेलं नाही आहे, ओन्ली 1.5 hours. आणि त्याची मी खूप प्रॅक्टिस केली होती की पेपर 1-1.5 तासात संपवलाच पाहिजे. ह्याचं म्हणजे ह्याची प्रॅक्टिस अशाने म्हणजे तुम्ही रोज पेपर वाचला की तुम्हाला कळतं की 10च न्यूज अशा असतात ज्या रिलेव्हंट असतात. आणि UPSCचा असंच आहे की तुम्ही नॉलेज गेनिंग
ह्या कल्पनेच्या प्रेमात पडून चालत नाही की काय मस्त शिकायला मिळतं आहे आणि मला केवढं नॉलेज वाढलं आहे वगैरे. म्हणजे UPSCतून आपल्याला असं होतं की नॉलेज ॲडिशन आपली होतेच, बट दॅट इज नॉट दी एम. म्हणजे काही लोक असं म्हणतात की न्यूजपेपर वाचायला 3-3.5 तास लागतात. ह्याचं कारण असं आहे की तुम्ही रमता त्या गोष्टीमध्ये, की किती छान आर्टिकल लिहिलं आहे आणि किती मस्त न्यूज आहे. मग हे एक कुठली तरी एक मिसाईल सोडल्याची न्यूज आली की आपण गुगल करून सगळ्या मिसाईल्स वाचून घेतो, ही कुठली मिसाईल आहे, ती कुठली मिसाईल आहे. GSLVची एक न्यूज आली की मी आपण PSLV पण वाचून घेतो. हे नॅचरल ऑन आवर पार्ट बिकॉज वी आर क्युरियस. सो दॅट टेक्स अ लॉट ऑफ आवर टाईम. सो मी ठरवलं होतं की जे मला रिलेव्हंट आहे तेवढंच मी वाचणार, बाकीचं वाचणार नाही. कारण माझं एम हे नॉलेज गेनिंग आत्ता नसून माझं एम आहे परीक्षेसाठी मटेरियल गोळा करून ते पेपरात जाऊन लिहिणे. सो काही न्यूज मी कितीही इंटरेस्टिंग पॉलिटिकल वाचल्या की ह्यानी त्याच्यावर तसं कमेंट केली वगैरे, तर आय यूज टू स्किप दोज न्यूज. कितीही इंटरेस्टिंग, ओनली सचिनबद्दल काही न्यूज आल्या तर मी त्या वाचायचे, बट ऑल अदर न्यूज आय यूज टू स्किप. आणि एडिटोरियल मी म्हणलं की मला कळायचीच नाहीत मोस्टली एडिटोरियल, सो त्याच्यावर माझा फार वेळ जायचा नाही की नाही कळत सोडून द्या. पण जी रिलेव्हंट एडिटोरियल्स असतात इकॉनॉमिक्स, सोशल, एन्व्हायरमेंटल आणि पॉलिटिकल म्हणजे पॉलिसी लेवलची, ती मी मात्र छान वाचायचे. सो हे सगळं माझं 1.5 तासात कंप्लीट व्हायचं आणि इट वॉज ओनली बिकॉज ऑफ प्रॅक्टिस. पहिला महिना मला 2.5 तास लागले, मग त्याच्यानंतर 15 दिवस 2 तासापासून 1.5 तासापर्यंत आम्ही पोचले. सो जेवणानंतर 1.5 तास वगैरे मी न्यूजपेपर वाचायचे आणि त्याच्यानंतर 1 ते 1.5 तास मी रोज एथिक्सचा अभ्यास करायचे, म्हणजे पेपर 4. कारण मला वाटलं की रादर दॅन गिविंग अन एंटायर वीक फॉर एथिक्स, आपण रोज त्याला 1-1.5 तास देऊ. कारण त्याच्यात काही अभ्यासाला फारसं म्हणजे इट्स मोर अबाउट थिंकिंग, की वेगवेगळे लोकांचे कोट्स वाचणे किंवा स्वतःला विचारणे की ही सिच्युएशन असते तू कशी बाबा रिॲक्ट झाली असतीस वगैरे. दिस इज ऑल पेपर 4 इज अबाउट. वेळ मिळाला तर आपण त्याच्या स्ट्रॅटेजीबद्दल सविस्तर नंतर बोलू. बट असं मी करायचं की आय यूज टू डिवोट 1.5 आवर एव्हरी डे फॉर एथिक्स पेपर. आणि मग फर्स्ट स्लॉटमध्ये GS, सेकंड स्लॉटमध्ये न्यूजपेपर प्लस एथिक्स. मग मी अजून एक छोटासा ब्रेक घ्यायचे, 4:30 टी ब्रेक. आणि मग त्याच्यानंतर 4:30 मी ऑप्शनलचा अभ्यास करायचे रोज, म्हणजे 4:30 ते 8:30 वगैरे एव्हरी डे. 8:30 नाही, एवढं नाही, 4:30 ते 8, 7:30 एवढा वेळ मी ऑप्शनल करायचे. आणि ऑप्शनलला पण मी पॉलिटिकल सायन्स माझा ऑप्शनल होता, त्याला पण मी जो वीकली पॅटर्न वापरला होता, म्हणजे एक वीक पेपर 1चे थिंकर्स, दुसरा वीक पेपर 1ची थिअरी, तिसरा वीक पेपर 1 सेक्शन 2 जे IGP आहे, जे GS2 तो आठवडा आणि मी GS2चा आठवडा क्लब करायचे. कारण GS2चा आणि पॉलिटिकल सायन्स पेपर 1 सेक्शन 2चा सिलेबस सेम आहे. सो ते आठवडे मी क्लब करायचे की ज्यावेळेस मी त्याचा अभ्यास केला त्याच वेळेस मी ऑप्शनलच्या ह्या भागाचा अभ्यास करायचे. आणि एक आठवडा इंटरनॅशनल रिलेशन ची थिअरी, ते इंटरनॅशनल रिलेशनचं करंट सगळं माझ्या GS2च्या आठवड्यामध्ये कवर व्हायचं. सो पॉलिटिकल सायन्स चूज करण्याचं कारण हे एक होतं की त्याच्यामध्ये खूप ओव्हरलॅप्स आहेत GS2 बरोबर. सो असं मी रोज मग 3 तास अभ्यास करायचे. सरांना पण माहिती असेल, मी त्यांना पॉलिटिकल सायन्सच्या पेपर तपासणे किंवा त्यांच्याशी पेपर डिस्कस करायला कायम संध्याकाळी यायचे, कारण तो वेळ मी फक्त पॉलिटिकल सायन्सला दिलेला असायचा. सो 6:30पर्यंत पॉलिटिकल सायन्स करून 1 तास परत ब्रेक घ्यायचे. आणि मग रात्री मी अशी गोष्ट करायचे जी मला वाटते की माझी दिवसात पूर्ण झालेली नाही आहे, की कदाचित मी सकाळी GSचं हे संपायचं ठरवलं होतं पण ते अजून संपलं नाही आहे, तर ते आत्ता वाचूयात. किंवा मी आज एथिक्स केलंच नाही का, मला बोर झालं तर आत्ता थोडा वेळ करूयात. किंवा मला ऑप्शनलचं काही हे अजून एक पार्ट मला अजून क्रिस्प करावं असं वाटतं आहे, तो रात्री करूयात. आणि जर मला वाटलं की आज आपलं सगळं झालेलं आहे तर मी रात्री टाईमपास करायचे, मूवी बघायचे, फिरायला जायचे. सो माय स्टडी वॉज नेवर क्वांटिटेटिव्ह. माझा अभ्यास असा असायचा की ह्या दिवसात मी हे करायचं ठरवलं आहे, ते ज्या क्षणी पूर्ण होईल त्या क्षणी फुल संपलं टाईमपास. आणि ते नाही पूर्ण झालं तर मी ते साधारण पूर्ण झाल्याशिवाय झोपायचं नाही, असं माझं असायचं. सो जनरली मी जसंच म्हणले की रायटिंग ही माझी स्ट्रेंथ आहे. सेकंड वन ऑफ माय स्ट्रेंथ इज प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ प्लॅनिंग. की जनरली मी जे प्लॅनिंग बनवते ते बरंचसं आयडियालिस्ट नसून प्रॅक्टिकल असतं, की एका दिवसात अख्खं स्पेक्ट्रम संपवीन वगैरे असं साधारण प्लॅनिंग मी नाही करायचं. की मॉडर्न इंडियाला ॲटलिस्ट 2 दिवस देऊयात, किंवा फिजिकल जॉग्रफीला ॲटलिस्ट 3 दिवस देऊयात, सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं आपल्याला काहीही कळत नाही, अजिबात काही कळत नाही, तर 5 दिवस देऊयात. असं माझं प्लॅनिंग रिअलिस्टिक असायचं. त्याच्यामुळे माझं कधी असं झालं नाही की कुठला तरी लॅग राहिला आहे, कालचा सिलेबस आज करावा लागतो, असं मी कधी होऊ द्यायचं नाही. दिस इज वन ऑफ माय स्ट्रेंथ, की प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ दॅट प्लॅनिंग. सो ही गोष्ट जसं मी तुम्हाला सांगितलं की मला मेन्सचा अभ्यास
खूप मी एन्जॉय केला आणि दॅट वॉज अ बेस्ट पिरियड ऑफ माय दॅट वॉज अ टफेस्ट आय वॉज व्हेरी टफ ऑन माय सेल्फ अँड व्हेरी सिन्सिअर. द रिझन इज आय आयडेंटिफाईड माय स्ट्रॉंग पॉईंट्स इन दॅट पिरियड. म्हणजे तो ऑगस्ट 2013च्या प्रिलिमच्या मेन्सच्या आधीचा जो काळ होता, आय आयडेंटिफाईड माय स्ट्रेंथ्स अँड आय वर्कड ऑन इट. सो तुम्ही जेव्हा मेन्स लिहाल तुमची पहिली, त्याच्या आधीची जी 4 महिने असतात ही खूप क्रुशल असतात. पहिली मेन्स, तेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही कुठला अभ्यास तुम्हाला बोर होतो आहे, कुठला अभ्यास इझी होतो आहे, कुठली स्ट्रॅटेजी तुम्हाला इझी जाते आहे आणि ती तुम्हाला आयुष्यभर पुरणार नसते जर तुम्ही परत मेन्स लिहिली तरीसुद्धा आणि इन जनरल आयुष्यासाठी सुद्धा. सो त्या काळात तुम्ही तुमच्या स्ट्रेंथ्स ओळखून त्याच्यावर काम करणं खूप गरजेचं असतं. आणि ऑफकोर्स विकनेसेस तर आपल्या जन्मापासून माहिती असतात की मी जसं म्हणलं की वन ऑफ माय विकनेसेस वॉज नॉलेज. की मी लहानपणापासून अशी व्होरॅशियस रीडर आणि अशी फार पुस्तकं वाचली आहेत वगैरे असं काहीही नव्हतं. म्हणजे मी जो UPSC माझे जे पेपर मी लिहिलेत ते सगळे मी 2 वर्षाच्या प्रिपरेशनच्या नॉलेजवरती लिहिले होते. अवांतर वाचन माझं 0 आहे, काहीही नाही. सो जे मी पुस्तकं वाचली आहेत UPSC खेरीज ती हॅरी पॉटर वगैरे अशी आहेत. हॅरी पॉटर किंवा जे सचिनची ऑटोबायोग्राफी असेल तर ती, किंवा जी आपण महाराष्ट्रात कायम वाचतो श्रीमान योगी, ह्या व्यतिरिक्त मी काही फारसं वाचलेलं नाही आहे. सो आय न्यू माय weakness and in those 4 months I worked on my strength and at the same time I accepted my weaknesses आणि I neutralized them. की आपल्याला नॉलेज काही आपण 5 महिन्यामध्ये उच्च असं खूप नॉलेज आपण नाही करू शकणार आहोत. लेट्स ॲक्सेप्ट इट. सो मग काय करायचं, तर जी स्टँडर्ड पुस्तकं आहेत, ज्या स्टँडर्ड नोट्स आहेत, त्याच्यातलं आपल्याला काही विचारलं तरी आपल्याला आलं पाहिजे एवढं नॉलेज पुरेसं आहे. सो म्हणजे आपली जी नॉर्मल पुस्तकं आहे, स्पेक्ट्रम, लक्ष्मीकांत, GC लिऑंग, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, काय अजून एन्व्हायरमेंटच्या GK टुडेच्या नोट्स असतील, ही जी आपली पुस्तकं आहेत जी आपण सगळे कायम वाचतो. सो आय मेड शुअर की ह्या पुस्तकांमधलं काहीही विचारलं तर ते मला येईल एवढं नॉलेज मी काही केलं गेन करणार. सो आय वर्क रिअली हार्ड ऑन ऑल दीज बुक्स. म्हणजे लक्ष्मीकांत हे जर एक दिवस मी टाईमपास म्हणून ॲक्च्युली एस्टिमेट काढला होता की किती वेळा मी ते पुस्तक वाचलं आहे, तर साधारण एक मी माझ्या 3 वर्षाच्या प्रिपरेशनमध्ये मी 35 to 36 एवढ्या वेळा मी ते पुस्तक अख्खं वाचलं आहे. बिकॉज मला माहिती होतं की ती आपली स्ट्रेंथच नाही आहे. की मला परीक्षेची तयारी करेपर्यंत माहिती नव्हतं की पार्लमेंटरी डेमोक्रेसी आणि प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी इतकं बेसिक. सो यू हॅव टू ॲक्सेप्ट दॅट यू आर कम्प्लिटली झिरो ॲट इट अँड दॅट्स वाय वेन यू ॲक्सेप्ट दॅट यू आर नथिंग देन यू वर्क रिअली हार्ड ऑन युअर विकनेसेस. सो ते मी ॲक्सेप्ट केलं होतं, त्यामुळे आय कुड इझिली रीड एव्हरी बुक ॲटलिस्ट 35 to 40 टाईम्स. आत्ता माझ्या 2 वर्षाच्या प्रिपरेशनमध्ये मी ती प्रत्येक पुस्तक इतक्या वेळा तरी वाचलं असेल. सो मेन्सच्या अभ्यासाचा मी म्हणते की हा फायदा होतो जर तुम्ही तो अभ्यास मी जसं म्हणलं की तुम्ही स्ट्रेंथ विकनेस असा ह्यातला बॅलन्स डोळ्यासमोर ठेवून केला तर तुम्हाला त्याचा उपयोग असा होतो की तुम्हाला लाईफ लाँग पुरतं. लाईफ लाँग तुम्हाला माहिती असतं की कुठलीही प्रोजेक्ट मी हातात घेतला, कुठलीही पॉलिसी मी इम्प्लिमेंट करायला गेले तर माझा हा विकनेस असणार आहे आणि ही स्ट्रेंथ असणार आहे. हे तुम्हाला UPSCच्या मेन्सच्या प्रिपरेशनमध्ये कळतं, असा माझा पर्सनल अनुभव आहे. तुम्ही जेव्हा मेन्स द्याल तेव्हा हे नक्की डोक्यात ठेवा. सो मुव्हिंग अहेड, मेन्स माझी झाली. मेन्सचा माझा स्कोअर काही फारसा चांगला नव्हता कारण एसे या एकाच पेपरात मला खूप कमी मार्क होते. बाकी पेपरात मला ॲव्हरेज आणि अबव ॲव्हरेज होते, बट एसेमध्ये कमी होते. याचं कारण असं दॅट एसे वॉज कम्पेअरिंग ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट अँड ग्रॉस नॅशनल हॅपीनेस, तो एसे होता. अँड आय वॉज फ्रॉम इकॉनॉमिक्स बॅकग्राऊंड, सो मी तो खूप टेक्निकल लिहिला होता, म्हणजे भयंकर जार्गन्स वापरून. तर त्या माणसाला वाटलं असेल की ही काय भाव खाती आहे, काय नॉलेज देते. सो त्याला वाटलं असेल की एवढं, किंवा तो इकॉनॉमिक्सचा नसेल तर त्याला कळलंही नसेल कदाचित मी काय लिहिलं आहे. सो आय स्कोर्ड पथेटिकली इन एसे. दॅट्स वाय माय मेन स्कोर वॉज नॉट अप टू मार्क. बट मुव्हिंग टुवर्ड्स इंटरव्ह्यू, आय वूड लाईक टू टेल यू दॅट तुमच्या अख्ख्या UPSC प्रिपरेशनमध्ये इंटरव्ह्यूची 30 मिनटं ही सगळ्यात जास्त मेमोरेबल असतात. तसा एक्सपिरियन्सच परत मिळत नाही. ॲटलिस्ट इंटरव्ह्यूपर्यंत जाण्यासाठी तरी मेन्सचा खूप चांगला अभ्यास करा. म्हणजे इट्स अ वंडरफुल एक्सपिरियन्स. सो मी जेव्हा इंटरव्ह्यू द्यायला गेले तेव्हा अगेन आय न्यू माय विकनेस. काय नॉलेज, काही विचारलं भयंकर हे ते तर आपण सांगायचं की सॉरी माहिती नाही. सो एकदम पोलाइटली. आणि मी जे मॉक इंटरव्ह्यूज दिले होते तिथे माझ्याबरोबरच्या लोकांच्या कंपॅरिझनमध्ये मी तिप्पट वेळा आय डोंट नो म्हणले असेल, माहितीच नाही काय, सॉरी माहिती नाही. सो मी इंटरव्ह्यूच्या बाहेर त्या चेअरवरती जाऊन बसवतात, म्हणजे तुमच्या पुढचा माणूस गेला की तुम्ही बाहेर त्या चेअरवरती बसायचा, तो बाहेर यायची वाट बघायची.
सो मी तेव्हा विचार करत होते की आय डोंट नो ही तुझी स्ट्रेंथ, आय डोंट नो हा तुझा विकनेस आहे, ॲक्सेप्ट. व्हॉट आर युअर स्ट्रेंथ? स्ट्रेंथ इज युअर प्लॅनिंग. त्याचा इथे आत्ता काही उपयोग होणार नाही, कारण इथे आता इट्स अ T20 मॅच. दुसरी स्ट्रेंथ काय? रायटिंग. त्याचा काय उपयोग आहे? काही नाही. इथे काय लिहायचं आहे? संपला. व्हॉट आर माय अदर स्ट्रेंथ्स? आय वॉज थिंकिंग अबाउट इट वेन आय रिअलाइज दॅट आय थिंक माय स्ट्रेंथ इज ऑनेस्टी. की मी इतकंच स्वतःला ॲक्सेप्ट केलं आहे की जाई तुला हे येतच नाही आहे, दॅट मीन्स आय एम फेअरली ऑनेस्ट विथ माय सेल्फ, राईट. सो आय सेड की ओके, दॅट्स युअर स्ट्रेंथ. व्हॉट एल्स? सेकंड स्ट्रेंथ वॉज सचिन तेंडुलकर मला खूप आवडायची गोष्ट, कारण असं आहे दॅट देर इज अन एलिमेंट इन हिम इज कॉल्ड ह्युमिलिटी, ऑर ही इज व्हेरी डाऊन टू अर्थ, समथिंग विच अट्रॅक्ट्स मी अ लॉट. सो मला माहिती आहे की मला असे पर्सनॅलिटीज खूप आवडतात जे खूप प्रचंड डाऊन टू अर्थ असतात. सो मला माहिती होतं की दिस इज देअर इन मी. म्हणजे इवन आय माईट नॉट बी हंबल, आय माईट नॉट बी व्हेरी हंबल, बट आय ॲटलीस्ट नो द इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमिलिटी फॉर शुअर. हे मला त्यावेळेस मी विचार केला की आय नो व्हॉट ह्युमिलिटी इज, आय नो हाऊ इम्पॉर्टंट इट इज, अँड आय नो दॅट आय लाईक इट अ लॉट. सो वाय आय विल गिव. म्हणजे तेव्हा मी इंटरव्ह्यू द्यायला गेले तेव्हा आय वॉज 23 years old. सो मी अजून ह्या विचारापर्यंत पोचले नव्हते की हाऊ हंबल आय ॲम. आय वुड से की आय वॉज स्टील अ चाइल्ड इन माय माइंड. आय डिड नॉट नो की ह्युमिलिटीच्या कुठल्या लेवलपर्यंत मी पोचली आहे वगैरे, एवढं मला माहिती नव्हतं. सो मी स्वतः सांगितलं की तू असशील कदाचित हंबल, हे तुला माहिती नाही, बट यू डेफिनेटली लाईक बिंग हंबल. सो मी हे स्वतःला इंटरव्ह्यूच्या बाहेर बसले तेव्हा सांगितलं. एवढा विचार करेपर्यंत माझा आज जायची वेळ आली. सो आय वेंट इन अलका सिरोही. दोन्ही वेळेस मला त्याच मिळाल्या. आत्ता पण 12 जूनला अलका सिरोहीच होत्या, मागच्या वेळेस पण 16 एप्रिल अलका सिरोहीच होत्या. सो आय वेंट इन, आणि अलका सिरोही मॅम इज वन ऑफ दी मोस्ट, आय वुड से, म्हणजे हा वर्ड असा तुम्ही हे नका घेऊ की असा टेक इट इन वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल ऑफिसर्स. म्हणजे वेन यू लुक ॲट हर, त्यांच्या मागे असा एक ऑरा जो आपण म्हणतो ना ॲक्च्युअल, यू कॅन फील इट इन त्या अशा कामली बसलेल्या असतात. कायम त्यांच्या चेहऱ्यावर एक छोटीशी स्माईल असते. अँड वेन शी आस्क क्वेश्चन, शी आस्क इन व्हेरी पोलाईट, व्हेरी स्वीट व्हॉईस. आणि त्या तुम्हाला सांगतात की त्या तिकडे तुम्हाला ग्रिल करायला नसून शी इज देअर टू गेट द बेस्ट आउट ऑफ यू. शी मेक्स यू रिअलाइज, अँड शी इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल अँड ग्रेसफुल IAS ऑफिसर्स ॲज पर मी. सो मी गेल्यावरती मी पहिल्यांदा अशी मंत्रमुग्ध झाले होते की सच अ ब्युटिफुल लेडी मॅन. आणि मग त्यांनी मला बसायला सांगितला, प्रश्न विचारला. पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी मला विचारलं, ट्रेकिंग माझी हॉबी होती, तर काय ती बेसिक म्हणजे कुठे गेली होती सगळं मी सांगितलं. दुसरा प्रश्न मी सांगितलं पीर पंजाल. त्यांनी दुसरा प्रश्न विचारला, पीर पंजाल रेंज कुठे सुरू होते आणि कुठे संपते? आय डोंट नो. लगेच सर मॅम सॉरी माहिती नाही. कुठे आहे हे तरी माहिती आहे का? म्हटलं हिमाचल. मग तुला माहिती असली पाहिजे कुठे सुरू होते कुठे संपते. सॉरी मॅम. मग दुसरा अजून एक प्रश्न आहे, ट्रेकिंगवरती काय ते टेक्निकल विचारला. आय डोंट नो. म्हणजे सुरुवातच म्हणजे 3-4 आय डोंट नोनी सुरुवात झाली होती. इफ्प्रीमध्ये काम केलं आहे, कोडेक्स काय माहिती आहे का? आय डोंट नो. सो माझ्या इंटरव्ह्यूची सुरुवात माझ्या कम्प्लीट विकनेसनी झाली होती, बट लेटर ऑन इट टर्न्ड आउट टू बी रिअली वेल, बिकॉज ॲज आय सेड ज्या माझ्या स्ट्रेंथ होत्या की मी प्रत्येक उत्तर खूप ऑनेस्टली दिलं होतं. की त्यांनी मला विचारलं होतं फेमिनिझमबद्दल काही उत्तर, तर फेमिनिझम तर फारच हृदयाजवळचा विषय असल्यामुळे फार मी मनापासून त्याचं उत्तर दिलं होतं. आणि वन मोर थिंग विच आय रिअलाइज ड्युरिंग माय इंटरव्ह्यू, विच इज माय स्ट्रेंथ, आय थॉट दिस इज समथिंग विच आय रिअलाइज ड्युरिंग इंटरव्ह्यू वॉज आय टेंड टू गेट व्हेरी, म्हणजे जरी मी म्हणले की मी आय एम नॉट अ व्हेरी इमोशनल, जे डान्ससाठी असावं लागतं, तसं जरी मला वाटत होतं, तरी ड्युरिंग इंटरव्ह्यू आय रिअलाइज that I am very emotional towards most of the problems faced by my country. म्हणजे त्यांनी जेव्हा मला फिमेल इन्फंटिसाईडबद्दल विचारलं किंवा इन जनरल कंडिशन ऑफ विमेन, और जे आपल्याकडे त्यांनी मला विचारलं की आपल्याकडे जी रिझर्वेशन सिस्टीम आहे हाऊ इफेक्टिव्ह इट इज, म्हणजे ती स्त्रीला त्याचं खरं बेनिफिट मिळतो का? तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्या रिप्रती जी स्त्री असते तिच्या मागून तिचा नवरा किंवा तिचे सासरे हे सगळे सूत्र कंट्रोल करत, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सो when I was talking about it, I got very sensitive that literally, म्हणजे if 53% of women in India, they are anemic. Anemia is such a, म्हणजे आत्ता मी मध्ये डॉक्टरकडे गेले, त्यांनी मला सांगितलं तुला आयर्न डेफिशियन्सी. ह्यावरून माझी आई केवढी पॅनिक झाली होती. आयर्न डेफिशियन्सी म्हणजे ॲनिमिया तर त्याची उच्च स्टेज आहे. सो आयर्न डेफिशियन्सीमुळे मी एवढी पॅनिक झाली होती. त्या आता ॲनिमिक आहेत, म्हणजे त्यांच्यात कितीतरी % हिमोग्लोबिन नाहीच, म्हणजे काय 8-9 वगैरे काउंट. इट्स अ व्हेरी पेनफुल थिंग. And when I was talking about it, I realized कि I am so worried कि
हो, इट्स अ व्हेरी सिरियस इश्यू अँड आय स्टार्टेड कोटिंग स्टॅटिस्टिक्स. आय स्टार्टेड कोटिंग मेनी पीपल की ते असं म्हणले होते. आय स्टार्टेड गिविंग केस स्टडीज की पंजाबचा हा 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 हे मुद्दे आहेत. अँड आय थिंक इट वॉज रिफ्लेक्टेड इन माय आन्सर दॅट आय एम सुपरली वरीड अबाउट दिस इश्यू दॅट it's a very when a small child, like I have a niece and we have female infanticide, and I can't imagine a small girl being killed. It's such a painful thing. I have my niece. जर तिच्या बाबतीत मी असा विचार केला तरी मला वेळ लागेल. So when I was answering, maybe she could feel that I am very much sensitive towards this issue. So that's why my interview turned out to be really well. And I scored pretty well in interview. 201 माझा स्कोर होता. So that is the reason I got 163 rank. So इंटरव्ह्यू नंतर जेव्हा मी बाहेर आले तेव्हा आय स्टार्टेड क्राईंग. मला वाटलं माझा इंटरव्ह्यू खूप वाईट गेला आहे. मी खूप गोष्टींना आय डोंट नो म्हणले होते. आईबाबांना आठवतं आहे की मी असा चेहरा करून बाहेर आले, मला काही झालेलं नाही आहे. मी घरी जाऊन आता माझी नेट क्लिअर झाली, आता मी प्रोफेसरशिपचा जॉब शोधते, आता मला काही अशी माझी रिॲक्शन होती. सो I was pretty disappointed after the interview, but after getting good marks, मला कळलं की interview is all about being honest and all about being concerned towards your nation. आणि त्यांनाही तेच हवं असतं की किती माहितीपेक्षा तुम्ही किती जाणीव आहे तुम्हाला तुमच्या कर्तव्यांची, हे त्यांना हवं असतं. सो क्रेडिट गोज टू द फ्रेंड्स, माझे जे मित्रमैत्रिणी आहेत ते, आणि माझे त्या व्यतिरिक्त पण जे पुण्यात मित्रमैत्रिणी होते जे मला, ज्यांचा UPSCचा यूशी पण संबंध नाही, जे मला अभ्यासातून ये ग आता किती अभ्यास करते, चल रुपाली जाऊन कॉफी पिऊन या, तर चल मूवी बघून या, असं ते मला सतत चिल आउट करायचे की किती अभ्यास, बोर आहेस तू एकदम. सो दीज रिलेशनशिप्स विच यू मेंटेन ना, दे रिमेन लाईफ लाँग. म्हणजे 3 Idiots बघितलं आहे ना, 3 Idiotsमध्ये एक डायलॉग आहे की तो आमिर खान पहिला आल्यावरती ते दोघं म्हणतात की ह्यूमन मेंटॅलिटी के बारे में आज हमने कुछ जाना है, की दोस्त अगर फेल हो जाए तो दुख होता है, लेकिन दोस्त अगर फर्स्ट आ जाए तो और भी ज़्यादा दुख होता है. असा एक डायलॉग आहे जो की एकदम UPSC प्रिपरेशनच्या दरम्यान तुम्ही खोडून काढता, की तुम्ही इतका एकत्र अभ्यास करता की तुमचा मित्रमैत्रीण पास झाल्यावर पण तुम्हाला खूप आनंद होतो की त्यांनी माझ्याबरोबर अभ्यास केला आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ हिम. तसं आता NITTमध्ये आम्ही 17 लोक IAS झालो अँड वी आर सो हॅपी फॉर इच अदर. म्हणजे आम्हाला एकमेकांचाच आनंद होतो की अरे तू झालास, भाऊ किती छान, तुला कायम व्हायचं होतं. किंवा आमचे जे इतर मित्रमैत्रिणी आम्हाला मदत केली होती, त्यांचं नाही झालं, आमचं झालं, बट दे आर इलेटेड. म्हणजे ते मला आता खूप शिव्या घालतात की काय घरी काय करतेस, ये लवकर पार्टी करू. सो these are the moments which you have to cherish. UPSC and all is always there. UPSC is not the end of the world. It's just a career option which you have chosen for a very good aim, of course. Your motivation is not लाल दिवा आजकाल मिळतही नाही, माहिती आहे तुम्हाला. So that should not be your motivation. Motivation should be something great which can be developing yourself as a person. जसं मी सांगते, I developed on these counts: anxiety, planning, interpersonal relationships. I developed on these counts. आणि when I look back at my journey, मला ह्या माझ्या अचिव्हमेंट जास्ती वाटतात. आणि तुम्हाला पण मी हे सांगू इच्छिते की तुम्ही ह्या गोष्टी अजिबात विसरू नका. म्हणजे UPSC दरम्यान तुम्ही किती आयसोलेटेड झालात तुमच्या मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीपासून, तरी दे आर द पीपल हू आर गोइंग टू बी देअर विथ यू. सो त्यांच्याशी एखादा फोन किंवा त्यांना गरज पडेल तेव्हा मदत करायची, या साध्या साध्या गोष्टी अजिबात नका विसरू. आणि त्याच तुम्हाला दे विल ऑलवेज रिमेन विथ यू टिल द एंड. सो कीप दॅट इन माइंड अँड दॅट्स इट. ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू अँड थँक यू फॉर युअर टाईम.